नेवरगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले। यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी स्वतःचे भाव ठरू नका, आपल्याला विकू नका, भावापेक्षा गाव बघा असे म्हणत पैशाच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला। जे लोक पैसे घेऊन मत विकतात त्यांना नंतर तक्रार करण्याचा अधिकार राहत नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे। नेवरगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले। यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी स्वतःचे भाव ठरू नका, आपल्याला विकू नका, भावापेक्षा गाव बघा असं म्हणत पैशांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवलाय। जे लोक पैसे घेऊन मत विकतात त्यांना नंतर तक्रार करण्याचा अधिकार राहत नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। सत्तेत बसून जनतेची फसवणूक करणाऱ्यांची आता उलटी गिनती सुरू झाली असून मशाल हे चिन्ह शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, परिवर्तनासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या सभेत जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर वैशाली सुहास सोनवणे, पंचायत समिती उमेदवार मधुराबाई कानडे आणि बबनराव म्हस्के यांनीही सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा वाचला। या प्रसंगी अंकुश सुंब, अविनाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। नेवरगाव परिसरातील जनतेने यावेळी मशाल चिन्हावर मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आणि मराठवाड्यात गाव जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे। म्हणून ही मशाल संघर्षाची आहे, ही मशाल शेतकऱ्याची आहे, ही मशाल परिवर्तनाची आहे, ही मशाल माता भगिनीला संरक्षण देणारी आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बरेच लोक येत असतात। मला असं वाटतं त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांना या प्रश्नाचं उत्तर मागा असं मी आवाहन करेन। यांच्याकडे उत्तर राहणार नाही, खोटं बोलतील, पैसे घेऊन येतील, 5,000 घ्या, 2,000 घ्या, नक्त होऊ नका, आपले स्वतःचे भाव ठरवू नका, आपला भाव काढू नका, 1,000-500 साठी आपल्याला विकू नका, भावापेक्षा गाव बघा, आपल्या गावाचं हित बघा, आपल्या गावाचा विकास बघा। जो पैसे घेऊन मत देतो त्याला नंतर निवडून आलेल्याला साधा फोन करायचा सुद्धा नैतिक अधिकार राहत नाही, लक्षात ठेवा। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे, ही लोकशाही सर्वसामान्य माणसाला एकाच मताचा अधिकार आहे, देशाच्या राष्ट्रपतीला एकाच मताचा अधिकार आहे। या मताचा अधिकारातून खऱ्या अर्थानं लोकशाही आणण्यासाठी या निवडणुकीमध्ये मशालीला प्रचंडपणाने विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।